असतील आणि ज्या गाड्यावर बाबासाहेबांची सही होती, बाबासाहेबांचं नाव होतं, त्या गाड्या फोडायचं सुद्धा काम त्या पोलीस प्रशासनानं केलं आणि तरुण आमच्या युवकांना भीमसैनिकांना रात्री 2-2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये मारहाण केली आणि त्या मारहाणीच्या कस्टडीमध्ये आमच्या संविधानाचं रक्षण करणारा सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर पूर्ण दवाखान्याचे रिपोर्ट आले असतील. नंबरचा मुख्य आरोपी केला होता, त्यांच्यावर प्रचंड गडबड आल्यामुळे त्यांना सुद्धा अटक या आंदोलनाच्या वेळी मृत्यू झालेला आहे. त्या दोघा कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. सूर्यवंशी कुटुंबाचे मारेकरी जे पोलीस वाले आहेत त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही राज्यात आणि परभणीतून आज इथं मंत्रालयावर आझाद मैदानावर आलेलो आहोत. आमची ही ताकद मुख्यमंत्र्यांना दाखवायची. आज विजय विजय साहेब आहेत, रोहित पाटील साहेब, खरात साहेब आहेत, ते विधानसभेमध्ये आपले प्रश्न ताकदीने मांडणार आहेत. उद्याचा हे आवाज आपला बुलंद विधानसभेमध्ये करणार आहेत. मला इथं मुद्दाम सांगायचे, जे आमचे भीमसैनिक होते, जे तरुण होते, त्यांना रात्री 2 दिवस जिथे मारहाण झाली, त्यांचे हात फ्रॅक्चर झाले, पाय फ्रॅक्चर झाले, पण शासनाने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. ते गुन्हे वापस घेतले पाहिजे. आमची मानवतेबाई होती, तिला सुद्धा पोलिसांनी बेदम मारहाण केलं. तिला सुद्धा 1 महिना दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये ऍडमिट होती. त्याच्यावर जे गुन्हा दाखल झाले आहेत ते गुन्हे वापस घेतले पाहिजे.